नमस्कार. विश्वब्रह्म ह्या शीर्षकाखाली आपण मागील 2 भाग बघितले. आजचा 3रा भाग आहे. आपण स्थूल, सूक्ष्म आणि कारण ह्या तिन्ही अवस्था कशा कार्य करतात ह्याच्यात आपण नक्की कोण आहोत थोडा आपला आता विषय लक्षात यायला लागला असेल. आज आता आपल्याला एक सूक्ष्म जगाविषयीचाच म्हणजे आपल्या इथल्या जन्मकारणाविषयीचाच आणखीन एक विषय समजून घ्यायचा आहे. तो म्हणजे जन्मकारण ऋणानुबंध. म्हणजे ऋणानुबंध म्हणून एक भाग आपण ह्याच्या अगोदर केला होता. आपल्याला थोडी आता कल्पना आलेली आहे की ऋणानुबंध परत्वे आपला जन्म कसा असतो. त्या ऋणानुबंधांच्या गाठी नक्की कुठं स्टोअर्ड असतात ते आपण समजून घेऊया आणि आपल्याला मूळ अवस्थेशी एकरूप होण्याकरता ऋणातून मुक्त होणं म्हणजे काय हा विषय आज आपण समजून घेणार आहोत. आपल्याला माहिती आहे की आपण इथं जन्माला आलेलो असतो पृथ्वीवर, बरोबर आहे. तर आपल्याला आता एवढं कळतं की आपण जन्माला आलो आहे, माहिती नाही आहे का जन्माला आलो आहे आणि आपल्याला जीवनात सुख शांती समाधान पाहिजे. परंतु सुख शांती समाधान म्हणजे काय हेही माहिती नाही आहे, पण ते पाहिजे असं वाटतं आहे. म्हणजे आपल्याला अनेक गोष्टी समजून घ्यायच्यात. त्याच्यात सगळ्यात महत्त्वाचा एक विचार म्हणजे परत विचार हा घटक महत्त्वाचा आहे की मला सुखच का पाहिजे वाटतं आहे. म्हणजे माझ्या आवडत्या गोष्टीमध्ये सुख शांती समाधान का आहे. कुठलीही गोष्ट मिळवण्याकरता ती गोष्ट मिळाली तर मी सुखी होईन. म्हणजे सुखी म्हणजे काय, शांतता म्हणजे काय, समाधान म्हणजे काय. म्हणजे ती गोष्ट मिळाल्यानंतर मी सुखी होईन आणि मग मी समाधानी होईन. मग समाधान आणि सुखी होणं आणि मग शांतता अनुभवायला मिळेल ह्या सगळ्या गोष्टी त्याच्या मुळाशी काय आहेत, म्हणजे का असं वाटतं आहे. तर बेसिक विषय आधी समजून घेऊया आणि मग ह्या सूक्ष्म जगातील ऋणानुबंधाच्या विषयाकडे जाऊया. सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सुखशांती समाधान मिळवावं जे वाटतं आहे त्याच्यामागचं कारणच हे कारण आहे. म्हणजे आपल्या आंतरिक अवस्थेमध्ये जो आत्मा म्हणून आहे तो सुखशांती समाधानाचं ती जननी आहे. तो आहे म्हणूनच आपल्याला जगामध्ये सुखशांती समाधान पाहिजे असं वाटतंय. नाही तर आपल्याला वाटलंच नसतं. सुख पाहिजे, सुख म्हणजे काय असं झालं असतं. आपल्याला माहिती आहे नाही मला सुखी व्हायचं म्हणतो मी, पण मी सुख कुठं हुडकतोय, आपण व्यक्तिवस्तूमध्ये हुडकतोय. आपल्याला तो आता विषय माहिती व्हायला लागला हळूहळू. वस्तुविषयात ज्या वेळेला आपण सुखशांती समाधान हुडकायला जातो त्यावेळेला नकळतपणे आपल्याकडून जे काही कर्म केलं जातं त्या कर्मातून ज्या ऋणानुबंधांच्या गाठी निर्माण होतात त्याचा सगळ्याचं मिळून एक स्टोरेज जे आहे त्याला जन्मकारण ऋणानुबंध म्हणतात. म्हणजे जन्माचं कारण हा ऋणानुबंध आहे. आपण ह्याच्या अगोदर समजून घेतलं की तर जन्माला येण्यामागं कारण कर्म जसं आहे तसं ऋणानुबंध पण आहेत. म्हणून तर आपण ठराविक लोकांच्या घरी जन्माला येणं म्हणजे आपल्याला एखादं कुटुंब मिळणं ह्याच्या मागचं कारण काय आहे. त्या कुटुंबातले सगळे सदस्य त्यांचा काहीतरी हितसंबंध ऋणानुबंध म्हणून असल्याखेरीज आपण त्या वंशात त्या घराण्यात जन्मालाच येत नाही असं आपलं शास्त्र सांगतं, असं आपले सद्गुरू सांगतात. आपल्याला थोडं ऐकून माहिती असतं. मग इथं जे दाखवलं आहे हे सगळे वंशावळ आहे म्हणा किंवा हे सगळे ऋणानुबंध परत एकमेकांच्या जीवनात आपण कसे आलेलो असतो. गाठी सगळ्या इथं आहेत त्या सोडवून घेतल्याखेरीज मूळ ईश्वराशी एकरूप होता येणार नाही हा मूळ सिद्धांत आहे. मग इथं जन्माला येताना आपल्याला इथं आधी माहिती असतं का की आपल्याला या परमेश्वराशी एकरूप व्हायचं आहे. नाही. काय होतं जन्माला येण्याकरता ऋणानुबंधाची गाठ सोडवून घेणं हा महत्त्वाचा विषय आहे. प्रत्यक्षात इथं महत्त्वाचा विषय वेगळाच आहे. परंतु आता आपल्याला कारण नसताना नकळतपणे म्हणजे एखाद्या ठिकाणी आपल्याला गर्दीत कुणीतरी ढकलून दिलं अशा स्वरूपात इथं जन्म होतोय ह्याचं कारण तो ऋणानुबंध आहे. कारण तो सुटल्याशिवाय पुढं जाताच येणार नाही आहे. म्हणून इथं जन्माला आल्यानंतर सद्गुरू म्हणतात अरे तू ऋणातून सुटका करून घे, साधना कर, उपासना कर की जेणेकरून तुझं आंतरिक अवस्था शुद्ध होईल आणि तू ऋणातून मुक्त होशील आणि मग आतमध्ये असलेला परमेश्वर तो जागा होईल. परंतु आपण म्हणतो नाही नाही इथं काही ऋणानुबंधाने जन्माला यायला भाग पाडल्यामुळे हे कुठलं काय गुरु आणि कसली साधना आणि कुठलं काय मला काही करायचं नाही, मला माझं टार्गेट अचीव करायचे आहेत म्हणतो मी. कारण अपेक्षा आहेत, हव्यास आहेत, पण त्या सहज साध्य होत नाहीत. मग आपण ज्या वेळेला गुरूंच्याकडे जातो त्यावेळेचं सुद्धा आपलं अज्ञानच असतं. कारण माझ्या इच्छा अपेक्षा सद्गुरू पूर्ण करून देतील अशा अपेक्षेने मी सद्गुरूंच्याकडे जातो. परंतु सद्गुरू काही वेगळंच द्यायला आले असतात, ते काही वेगळंच सांगायला आले असतात. ते म्हणतात अरे तू ऋणात अडकला आहेस, तुझे जन्म कारणामध्येच डिफेक्ट आहे की जेणेकरून तो मूळ ह्या परमेश्वराची एकरूप होणं ह्याच्यासाठी आहे. परंतु तो आत्ता अज्ञानामुळे ऋणातून मुक्त होण्याकरता झालेला आहे. म्हणजे गाठी जे सगळ्या इथं निर्माण करून ठेवल्या तिथं सगळ्या अशा कल्पना करा की इथं असंख्य सगळ्या जन्म करण्याच्या सगळ्या गाठी आहेत. तो गुंता आहे, तो सोडवून कसा घेतला जाईल किंवा काय केल्याने घेतला जाणार आहे तर इथं जन्माला यावं लागेल. इथं जन्माला येऊन आता आपण तर एक अंदाजे स्केच काढलेलं आहे की हा ह्याच्या ऋणात आहे, हा ह्याच्या ऋणात आहे. सगळे आपण एकमेकांच्या ऋणातच आहोत.
आणि त्या ऋणानुबंधाची फेड करणं चालू आहे. म्हणून आपल्याला जीवनामध्ये कधी पॉझिटिव्ह कधी निगेटिव्ह असे अनुभव येतात, प्लस मायनस. एखादा मनुष्य अतिशय आवडीचा असतो, एखादा अजिबात आवडत नाही. ती व्यक्ती जवळ आली तरीसुद्धा आपल्याला आवडत नाही, चालत नाही, कारण तो ऋणानुबंध आहे आणि त्याची गाठ आहे इथं सूक्ष्म जगामध्ये. आपण आता सूक्ष्म जगाचा अभ्यास केला, 75% सूक्ष्म जग आहे, इथं फक्त 25% आहे. सगळ्याची कारणं इथं आहेत. म्हणून सूक्ष्म जगाला खूप महत्त्व आहे, कारण त्या सगळ्या ऋणातून आपण मुक्त झाल्याखेरीज कारण जगात म्हणजे त्या परमेश्वराशी एकरूप होता येणार नाही. इथं स्थूल आहे, इथं सूक्ष्म आणि इथं कारण. म्हणजे आता गुंता केवढा आहे आपल्या लक्षात येईल. मग सद्गुरूजी आपल्याला इथं साधना देतात, कारण आपण काल समजून घेतलं याच्या अगोदरच्या भागामध्ये की उच्च अवस्थेतून तप आणि सत्य लोकातून सद्गुरू इथं येतात आणि आपल्याला ह्या ऋणातून मुक्त करतात. का मुक्त करायचं आहे? कारण आपणासारखे करीती तात्काळ त्यांच्यासारखं आपल्याला त्यांना बनवायचं असतं. म्हणजे त्यांच्यात आणि आपला जो डिफरन्स आहे ते ही देहस्वरूपच आहेत. म्हणजे इथं ज्यावेळेला ते अवतार म्हणून येतात त्यावेळेला ते देहप्राप्त तरी केलेला असतो, आपल्यालाही देहप्राप्त झाला असतो. त्यांचाही 5 तत्वाचा असतो, आपलाही 5 तत्वाचा असतो, 3 गुणाचाच असतो. परंतु त्यांच्यात आणि आपल्यामधला जो भेद आहे तो हा ऋणानुबंध आहे. ते ऋणातून मुक्त असतात, ते सरळ डायरेक्टली इथं जन्माला येतात अवतार म्हणून. आणि इथं जे जन्माला आलेत पामर आपल्यासारखे त्यांना सोडवायचं असतं, तर ऋणातून मुक्त करायचं असतं. म्हणून वंदने दादांनी ज्यावेळेला वंश विमोचन, कर्म विमोचन आणि ऋणमोचन 3 विमोचनं सिद्ध केली, ओंकार साधना दिली. म्हणजे ओंकार साधनेमध्ये ती सगळी विमोचनं अंतर्भूत केलेली आहेत. आपण समजून घेतलं ह्याच्या अगोदर जे काही निगेटिव्ह वलय आहे त्या वलयाचा त्रास होऊ नये म्हणून साधकाच्या पहिला ह्या ऋणातून मुक्ततेची सोय ओंकार साधनेमध्ये केलेली आहे, की जेणेकरून हे जे सगळ्या गाठी आहेत त्या सगळ्या नको असलेल्या आपण इथं जन्मजन्मांतरातून निर्माण केले. हां, त्याचाची एक टायप आहे, एकाची टायप आहे, त्या माणसाची देणं आहे, मग एकाची चांगलं पण आहे. म्हणजे चांगलं वाईट सगळ्याचं कॉम्बिनेशन आहे. म्हणून एखादा मनुष्य खूप मदत करतो, एखाद्याला त्याची भरभराट होती. एखादा मनुष्य नेमकं त्याला फसवून जातो, त्याचं नुकसान होतं. हे आपण असं जगात बघत असतो. हे अनुभव म्हणून आहेत, कारण ते अनुभव घेतल्याशिवाय ती गाठ सुटत नाही. आपण म्हणतो तो मनुष्य फार वाईट आहे, तो आला माझ्या जीवनात आणि माझ्या जीवनाचा वाटोळं केलं आपण म्हणतो. ते वाटोळं नसून तीच खरं म्हणजे सुटका असते. हे आपल्याला कळतच नाही. प्रत्येकजण जो आपल्याला जीवनात आत्ता येतोय तो काहीतरी मदत तरी करतो किंवा त्रास तरी देतो, पण तशी घटना आपण इथं ती गाठ अगोदर पडलेली आहे, इथं सोडवणूक करायचं चालू आहे. म्हणून संचित आणि प्रारब्ध आपण विषय समजून घेतोय. इथं क्रियामान कर्म करताना आपण जागा राहायचं आहे, की जे काय आहे ते माझंच आहे, ते आता सोडवणूक करून घेण्याकरता सूक्ष्म देहाने हा स्थूल देह प्राप्त केला आहे. आणि ती सुटका झाल्याशिवाय मूळ कारण जे आहे त्याच्याशी एकरूप होता येणार नाही. इथं काय आहे, इथं स्थूल आहे परंतु कारण इथं आहे. मग ते कारण आपल्याला इथं आणायचं आहे. इथं ते जन्मकारण जे आहे ना, आता जन्मकारण काय झालेलं आहे, ऋणानुबंध झालेलं आहे. हे कारण काही कामाचं नाही आहे, कारण हे पुन्हा आपण तिथंच पडणार, पुन्हा इथं येणार, एक गाठ सोडवणार आणि नव्याने 2-3 गाठी घेऊन जाणार, जे निर्माण करणार. आत्ता सगळे साधू संत सद्गुरू सगळे जे थोर सगळे तेच सांगतायत की तुम्ही ऋणातून मुक्त व्हायला आलेला आहात, परंतु इथून जाताना ते कर्माचं ओझं, कर्माचं गाठोडं जे येताना एवढं होतं, जाताना एवढं मोठं होतं आहे. ऋणानुबंध आणखीन वाढत आहेत, कारण इच्छा अपेक्षा आणि नव्याने निर्माण होत आहेत, त्या पूर्ण करण्याकरता आणि नको असलेल्या सगळ्या गोष्टी नकळतपणे ऋणानुबंधाची वाढ होती आहे. आता लक्षात येईल की सद्गुरू किती महत्त्वाचे असतात. सद्गुरू आपल्याला ह्या सगळ्यातून सोडवायला आलेले असतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे सगळं ज्ञान करून देतात. मग आपल्याला समजतं की अरे आपण किती वेडेपणा करतोय, की आपण नको असलेल्या गोष्टी करण्याकरता जन्माला येतोय आणि स्वतःला खूप शहाणा खूप हुशार समजतोय. सद्गुरू म्हणतात तुम्ही इथं जीवन जगत असताना तुम्ही संशोधन करा, विज्ञानाची गरज आहे, सुखी होण्याची गरज आहे, परंतु हे जर का समजलं नाही तर पुन्हा पुनरावृत्ती आहे. तुम्ही पुनरावृत्तीतच अडकलेले आहात. त्यामुळे तुम्हाला परमेश्वर, मग काही जण म्हणतात परमेश्वरच नाही आहे. बरोबर आहे, कसं आहे वाटणार, कारण इथं ऋणानुबंधच जन्माला यायला भाग पडत आहेत. परमेश्वर खूप लांबचा झाला आणि त्याच्या पलीकडे ब्रह्म, असं हे सगळं आहे. म्हणून इथं आपल्याला सद्गुरू ज्यावेळेला साधना सूचित करतात, साधना देतात, त्या साधनेच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टीची सुटका व्हायला लागते. मग सुटका झाल्यानंतर काय होतं, इथं 3 ठिकाणी लिहिलेलं आहे माया म्हणून. तुम्ही लगेच मनात प्रश्न आला, इथं माया लिहिलं, मायाबद्दल तर काही बोलत नाही आहे. नाही आहे सांगणार आहे. इथं जे आपण जन्माला आलेलो असतो ऋणानुबंध घेऊन, साधना केल्यानंतर या ऋणातून आपली मुक्तता होते. ऋणातून मुक्तता झाल्यानंतर आपल्याला सूक्ष्म म्हणजे काय आपण समजून घेतलं की आरसा स्वच्छ केल्यानंतर आपलं प्रतिबिंब दिसतं. आरशावर जर का राड धूळ बसलेली असेल तर आपलं प्रतिबिंब दिसत नाही, पण तो स्वच्छ केल्यानंतर जसं आपलं प्रतिबिंब दिसतं
तसं देहशुद्धीकरण साधनेनं व्हायला लागल्यानंतर, चित्तशुद्धी व्हायला लागल्यानंतर आत असलेलं जे ईश्वर हे ईश्वर आत्मा हे तत्व जागृत व्हायला लागतं. जागृत म्हटल्यापेक्षा ते असतंच, त्याचं प्रतिबिंब आपल्या चित्तावर पडायला लागतं आणि हळूहळू आपल्याला बोध, ज्ञान ही अवस्था प्राप्त होते. आपण जन्माला कसे आलेलो आहोत? इच्छा वासना घेऊन जन्माला आलेलो आहोत. कर्म कार्य कारण परत्वे जन्म आपण समजून घेतलेला आहे. तर त्याचं स्थित्यंतर व्हायला पाहिजे, उत्क्रांती व्हायला पाहिजे. आपण जीवात्मा म्हणून जन्माला आलेलो आहोत. आत्मा ही अवस्था प्राप्त करायची आहे. आत्मा ही अवस्था प्राप्त केली तर आपल्याला परमात्मा कळेल. खूप गोष्टी एकमेकात गुंतलेल्या आहेत. आपण शांतपणे जर का नीट पुन्हा पुन्हा समजून घेतलं, पुन्हा पुन्हा ऐकलं तर लक्षात येईल की सोडवणूक करून घेणं म्हणजे काय, मग पुढली अवस्था काय, आत्मा ही अवस्था म्हणजे मग तुम्हाला ब्रह्म कळेल, म्हणजे परमात्मा कळेल. आणि हे विश्व म्हणजे हे विश्वब्रह्म कसं चालतं, कुणाच्या आधारावर चालतं हे कळेल. आणि मग काय कळेल? माया. हे सगळं मायारूपी आहे. प्रत्यक्षात इथं काहीच घडत नाही आहे. म्हणजे वेदांत उपनिषद म्हणतात इथं प्रत्यक्षात घडत काहीच नाही आहे. हे सारं स्वप्नवत आहे. स्वप्नामध्ये खूप काही घडत असलेलं आपण बघतो. त्याची निर्मिती कुठं होती? आपल्याच माइंडमध्ये. जागा झाल्यानंतर ते सगळे जातात कुठं? नाहीसे होतात, कारण ते नसतातच. ते काल्पनिक, ज्याला व्हर्च्युअल रियालिटी म्हणतात, तशा प्रकारे मायारूपी हे नसलेलं आहे असं आभासेत असं जग निर्माण झालेलं आहे. त्याच्यात तुम्ही सगळे अडकल्यासारखं तुम्हाला वाटतंय. उपनिषद म्हणतात प्रत्यक्ष तिथं काहीच घडत नाही आहे. अष्टावक्र म्हणतात काय आहे, काही घडत काहीच नाही आहे. तुला कळत नाही आहे हा प्रॉब्लेम आहे. तुला कळत नाही आहे ही समस्या आहे. तुला अज्ञान आहे कशाचं? तुझ्या स्वतःच्या अस्तित्वाबद्दलचं. तू कोण आहेस? तू ब्रह्म आहेस. अष्टावक्र स्पष्ट सांगतात तूच तर या विश्वाचा विधाता आहेस. कळतच नाही एकदम, कारण तू साक्षी आहेस. न बदलणारं तत्व म्हणजे ब्रह्म आत्मा. बदलणारं काय? हे सारं जग देहासकट, म्हणजे देहातच आहे हे सगळं. देह सारखा बदलतोय. रोज पहिल्या पेशी जातात आणि नव्या पेशी येतात आपल्याला माहिती आहे. आणि हळूहळू आयुष्य हे संपून जातं. त्याच्यात न संपणारा न बदलणारा कोण आहे? आत्मा आहे. म्हणजे आपणच साक्षी. अनचेंजिंग विटनेस कॉन्शियसनेस म्हणतात त्याला. तो कुठे आहे? तो ब्रह्म म्हणून आहे. त्याच्यावरच हे मायारूपी जग तात्पुरतं निर्माण होतं, काही काळ टिकतं आणि पुन्हा त्याच्यातच नाहीसं होतं. प्रत्यक्षात काय घडतं? प्रत्यक्षात काहीच घडत नाही आहे. परंतु ज्यावेळेला आपण त्या सिनेमात असतो त्यावेळेला त्या सिनेमातल्या पात्राशी एकरूप होऊन जातो. तसं इथं जन्मकारणात ऋणानुबंधात आपण अडकतो. मग त्याच्यातून सुटका करून घ्यायची. अष्टावक्र म्हणतात सुटका कसली? तुम्ही अडकलेलाच नाही आहात. जो अडकतो त्याला सुटकेचा प्रश्न येतो. आत्मा कधीच अडकत नाही. तुम्ही स्वतःला देह म्हणताय म्हणून इथं सगळा प्रश्न निर्माण होतोय की मला आता सुटका करून घ्यायची आहे, मी ऋणात अडकलोय, कर्मात अडकतोय, त्यामुळे मला परमेश्वर दिसत नाही आहे. तुम्ही तर साक्षी आत्मा तू स्वतःच आहेस. आत्मा ही तुझी खरी ओळख आहे. आत्मा ही तुझी खरी ओळख आहे. ब्रह्म ही तुझी खरी ओळख आहे. देह मन म्हणून तुझी ओळख सांगतोयस, मग ऋणानुबंध आहेत, मग पुन्हा जन्म आहे. मग किती जन्म आहेत सांगता येत नाही. कितीशी ऋणानुबंध आहेत सांगता येत नाही. अनेक जन्म, अनेक ऋणानुबंधाच्या गाठी आहेत. त्या सगळ्यात अडकून घेतलेलं आहे. परंतु जर का साधना करून पुढली अवस्था प्राप्त केली तर हे सर्व काही कळेल. मग ही माया काय कळेल? माया काय कळते? प्रातिभासिक आहे. सगळं खरं वाटतंय. स्वप्नात आपल्याला सगळं खरं वाटतं की नाही? काल मला स्वप्न पडलं होतं. एका मोठ्या जत्रेत गेलो होतो. खूप लोक होते, म्हणजे हजारो लाखो लोक होती. खूप काही चालू होतं. सकाळी उठल्यावर कळलं कुठलं जत्रा आणि कुठलं काय, काहीच नव्हतं. मग ती हजारो लोक गेली कुठं? त्यांना मी बघितलं, भेटलो, बोललो, पण जागा झाल्यावरती सगळी नाहीशी झाली. म्हणजे ती प्रातिभासिक होती, ती नव्हतीच. ती माइंडमध्ये तयार झाली होती. त्याला माइंड प्रोजेक्शन म्हणतात. सद्गुरू म्हणतात हे सगळं माइंड प्रोजेक्शनच आहे. हे सगळं मायारूपीच आहे. हे प्रोजेक्ट झालेलं आहे आणि त्या खरं वाटतंय. ह्याच्यात तू स्वतःला देह म्हणतोस म्हणून हे सगळं खरं वाटतोस आणि ह्याच्यातून सुटका करून घ्यायची म्हणतोस. परंतु तुझी खरी ओळख जर का तुला झाली, आत्मा म्हणून आहे ती, तर मग हे सगळं मायारूपी जग कसं आहे हे कळेल. म्हणजे आपल्याला आता कुठल्या अवस्थेपर्यंत जायचं आहे हे लक्षात आलेलं असेल आपल्याला, की हे सगळं मायारूपी कसं आहे ह्याचा बोध करून घ्यायचा आहे. आपण फक्त साक्षी आहोत. तिथं करत काहीच नाही, घडत काहीच नाही आहे. सगळं माइंड लेवलला चालतं. म्हणजे सगळं माइंड प्रोजेक्शनमध्ये आहे आणि माइंडच्या वृत्तीप्रमाणे आपल्याला अनुभव येत असतो. आणि वृत्ती कशी निर्माण होती? ऋणानुबंध परत्वे. सगळा विषय एकमेकाला कनेक्टेडच आहे. आज विज्ञानाने कितीही शोध लावले, सद्गुरू म्हणतात तसं की कितीही विज्ञान प्रगत झालं तरीसुद्धा एक दिवशी या विषयाला त्याला यावंच लागतं. कारण आज आपला न्यूरो सायंटिस्ट याच पॉईंटला येऊन थांबलेला आहेत की अवेअरनेस कॉन्शियसनेस म्हणजे काय, तो क्रिएट कसा होतो. तो माइंड क्रिएट करत नसून तो ऑलरेडी आहे बाहेर.
माइंडमध्ये तो रिफ्लेक्ट होतो आहे म्हणून आपण अवेअर आहेत म्हणतो, मला जाणीव आहे, मी जिवंत आहे म्हणतो. म्हणजे आपल्याला असलेली जिवंतपणाची जाणीव ही फक्त माझ्यापुरती मर्यादित नसून ती वैश्विक आहे, हे समजून घ्यायचं आहे. हाच महत्त्वाचा विषय आहे. तर आपल्या त्या लक्षात आलं असेल की हे सगळं जन्मकारण आणि ऋणानुबंध परत्वे आपण इथं कसे अडकलेलो आहोत. मग ह्याच्यातून सुटका करून घेण्याकरता ओंकार साधनेची कशी गरज आहे की साधनेच्या माध्यमातून आंतरिक अवस्था विकसित झाल्यानंतर काय समजणार आहे, तो आरसा प्रतिबिंबित अवस्था जी ईश्वर म्हणून आहे ते आतमध्ये जागृत होईल. ते जागृत झाल्यानंतर हे सगळं मायारूपी विश्वब्रह्म कसं कार्य करतं आहे कळेल. आणि आपल्या सगळ्यांची जी खरी ओळख आहे ती आहे ब्रह्म. म्हणून त्याला जीव जगत आणि ईश्वर म्हटलेलं आहे. स्थूल सूक्ष्म आणि कारण म्हणजे जीव जगत आणि ईश्वर हे सारं जे काही आहे हे सारं मायारूपीच आहे. हे फक्त या ब्रह्म या अवस्थेवर ते निर्माण झालेलं आहे. आपल्या भरपूर विषय समजून घ्यायचे आहेत. आपल्याला तर कल्पना आली असेल की थोडं इंट्रोडक्शनच मी देतो प्रत्येक भागामध्ये की आपल्याला आणखीन किती डीप जायचं, म्हणजे ह्याच्यामध्ये किती वेगवेगळे कंगोरे आहेत, किती ब्रँचेस आहेत आपल्याला समजून घेण्याकरता. मूळ अवस्था ईश्वर ब्रह्म हे आपला म्हणजे आपण ज्याला अवेअरनेस म्हणतो, कॉन्शियसनेस अवेअरनेस म्हणतो, तो आपल्याकडे आहे. आपण कॉन्शियस अवेअर आहोत हे कायम लक्षात ठेवायचं म्हणतात सद्गुरू. बाहेर जे काय ते बदलणारं विश्व आहे, मी बदलत नाही. मी म्हणजे अनुभवणारा साक्षी, तो कधीच बदलत नाही. देह बदलतोय, विचार बदलत आहेत, समोरच्या व्यक्ती बदलत आहेत, जग बदलतं आहे. मी बदलत नाही कारण मी साक्षी आत्मा ब्रह्म आहे. पण मी जर का देहाला मी म्हणालो तर मग माझा मृत्यू होणार. सद्गुरू म्हणतात तुझा मृत्यू होऊच शकत नाही कारण तू साक्षी आत्मा ब्रह्म आहेस. मृत्यू देहाचा होणार आहे, तुझा नाही होणार. म्हणून भगवान श्रीकृष्णाने भगवद्गीतेमध्ये ह्या सगळ्या गोष्टीचं वर्णन केलेलं आहे. परंतु आपण ते नीट समजून घेतलं तर कळेल असं सद्गुरू सांगतात. खूप महत्त्वाचा विषय आहे. तर आपल्याला आता बऱ्याच गोष्टी लक्षात आल्या असतील. तर ह्याच्यात आपल्याला काही आणखीन कन्फ्युजन असेल, काही समजायला कमी अधिक झालं असेल तर जरूर तुम्ही मला फोन करू शकता, मेसेज करू शकता आणि आपण असंच पुढं वेगवेगळे विषय ह्याच्यातले बारकावे समजून घेणार आहोत पुढं. धन्यवाद.